माननीय पवार साहेब, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथीगण आणि उपस्थित बांधवांनो आणि बहिणींनो, दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या जीवनाची यशस्वी अशी 61 वर्ष पूर्ण केली। याबद्दल सर्वप्रथम त्यांचा अतिशय जवळचा मित्र म्हणून या नात्याने मी आलोय, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये अनेक वर्ष काम करण्याची संधी मला मिळाली। त्यामुळे दिलीप वळसे पाटील ऊर्जा मंत्री असताना, अर्थमंत्री असताना आणि शिक्षण मंत्री असताना मी सभागृहामध्ये होतो। विशेष रूपाने या तिन्ही खात्याचं काम करत असताना त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांचा स्वभाव, दिलेली उत्तरं ही अतिशय जवळून मला समजण्याची संधी मिळाली। ऊर्जा क्षेत्रामध्ये त्यांनी ऊर्जा मंत्री म्हणून अतिशय चांगलं काम केलं, कारण ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन आणि जनरेशन, त्या डिस्ट्रीब्युशनमध्ये आणि ट्रान्समिशनमध्ये जे लॉसेस आहेत ते मला माहीत नाही, पण प्रत्येक राज्यामध्ये देशातले अनेक 70,000 75,000 कोटी असे लॉसेस आहेत। 100 रुपयाची वीज तयार करतात आणि 90 रुपयाचं बिल मिळतं, अशी स्थिती आहे। त्यावेळी त्यांनी पहिल्यांदी मी त्यांना आग्रहाने सांगितलं की हिमतीने निर्णय केला पाहिजे तर महाराष्ट्र वाचेल। त्यावेळी मी विरोधी पक्षनेता होतो आणि त्यावेळी त्यांनी निर्णय घेतला आणि भिवंडीतलं पहिलं डिस्ट्रीब्युशनचं काम प्रायव्हेट व्यक्तीकडे त्यावेळी दिलं गेलं। आज देखील ऊर्जा क्षेत्रामध्ये अकाउंटेबिलिटी, ट्रान्सपरन्सी याच्या आधारावर आणि पुढे जर व्हायबिलिटी राहायची असेल तर नक्कीच या बाबतीत गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता आहे आणि त्यावेळी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हा निर्णय त्यांनी घेऊन दाखवला आहे। मी त्यांना जवळून बघितलं। महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी विद्यापीठाचा कायदा तयार केला आणि तो कायदा तयार करण्याची जबाबदारी त्यावेळी नासर फरांदे होते, मी होतो आणि बीटी देशमुख होते। आम्हाला सांगितलं की तुम्ही मिळून नीट तयार करा। बीटी देशमुख प्राध्यापक होते आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये त्या ॲक्टमध्ये प्राध्यापकांच्या निवडणुका आणि त्यांचा सहभाग याचा त्यांचा आग्रह राहायचा आणि आम्हाला त्यांना उघड विरोध करण्यात आमची अडचण होती। तेव्हा मी दिलीप वळसे पाटलांना सांगितलं की आम्ही तर रिपोर्ट तुम्हाला पाठवणार आहे, कारण दरवेळेला बीटींना सांगणं त्यांच्या व्यक्तित्वाकडे बघून अडचणीचं आहे, पण या प्राध्यापकांच्या निवडणुका आणि नियुक्त्या, कारण तुम्ही माझ्याकडे बघू नका, आमच्या राजकारणापेक्षा तुम्ही जास्त राजकारण विद्यापीठात करता हे मला माहिती आहे। कारण आमच्या राजकारणात 90% लोक हात वरणे करणारे असतात आणि 5% लोक, 10% लोक राज्य करतात। तुमच्याकडे 90% लोक विद्वान असल्यामुळे सगळी खिचडीच तयार होते। आता तो ॲक्ट महाराष्ट्र सरकार बहुतेक मला वाटतं बदलवला आहे की बदलवणार आहे, पण मी त्यांना सांगितलं की तुम्ही आता मंत्री म्हणून काही कठोर निर्णय घ्या। ही गोष्ट खरी आहे की त्यांच्या जीवनाच्या सुरुवातीलाच त्यांना पवार साहेबांसारख्या उत्तुंग नेतृत्वाबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि जेव्हा एखादा चांगल्या नेत्याबरोबर काम करायची संधी मिळते त्या अनुभवातून तो देखील तशाच प्रकारचा संपन्न नेता म्हणून तो व्यक्ती तयार होतो। पवार साहेबांच्या बरोबर वयाच्या 25व्या वर्षापासून त्यांनी कामाची सुरुवात केली, त्यामुळे पवार साहेबांच्या व्यक्तित्वाची, कर्तृत्वाची, नेतृत्वाची सगळी छाया ही त्यांच्या व्यक्तिमत्वावर आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये निर्माण झाली। अशोकराव म्हणाले ती गोष्ट खरी आहे। मला आठवत नाही, पण समाजवादी काँग्रेस ज्यावेळी होती त्यावेळी नंतर बरेच आमदार जे समाजवादी काँग्रेस त्यावेळी होते ते सगळे सोडून काँग्रेसमध्ये गेले, पण दिलीपरावांनी पवार साहेबांवर अडचणीच्या काळात देखील ते त्यांच्याबरोबर कायम राहिले। खरं म्हणजे राजकारणामध्ये मतभिन्नतेपेक्षाही विचारशून्यता हा खरा प्रश्न आहे। त्यामुळे आपल्या विचाराबद्दलची कटिबद्धता ठेवण्यापेक्षा ज्यांचं राज्य येईल त्या पार्टीत जाण्याची स्पर्धा वाढते
आणि त्यामध्ये एक गोष्ट चांगली आहे की महाराष्ट्राच्या राजकीय पक्षांनी आपले बंगले घरं जेव्हा बांधली त्यांनी कंपाऊंड वॉल आणि दरवाजे बांधायला ते विसरले. त्याच्यामुळे कोण कोणाच्या घरात घुसतं आणि कुठे जातं काही कळत नाही. त्यामुळे कमीत कमी आहे बंगले तरी आहे, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तर डुप्लेक्स सारखी स्थिती होती की खालून वरती यायचे आणि वरतून खाली जायचे, पता चालायचा नाही केव्हा जायचे. पण ही गोष्ट जी आहे या याच्यात त्यांनी निष्ठेने पवार साहेबांना साथ दिली. आणि ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की राजकारणामध्ये एक विचार आणि एक नेतृत्वावर विश्वास ठेवल्यानंतर अडचणीचे दिवस हो की चांगले दिवस हो, पेशन्स ठेवून त्याच्याबरोबर राहणं ही खरी आवश्यकता आहे. आणि आजच्या राजकारणातली सगळ्यात कमी जर कोणती असेल तर विचाराच्या पेक्षाही विचारशून्यता, विचार भिन्नता चालू शकते. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे सगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी सत्ता असते त्या ठिकाणी जाण्याची स्पर्धा सुरू होते. ही गोष्ट काही लोकांना जरी स्वाभाविक वाटत असली तरी लोकशाही करता मात्र ती योग्य नाही. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये एक नेतृत्व स्वीकारलं, त्याच्यावर विश्वास ठेवला आणि एक विचार स्वीकारला, त्याच्यावर विश्वास ठेवला आणि आयुष्यभर त्याच्याशी कॉम्प्रोमाइज नाही केलं, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि मला नेहमी याचा आदर वाटतो. आमच्या नागपूरला बर्धन साहेब म्हणून कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते, फार विद्वान होते, मोठे नेते होते. आणि मी जेव्हा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष झालो दिल्लीमध्ये, तेव्हा मी त्यांना फोन केला की मला तुमचा आशीर्वाद घ्यायला यायचं आहे. तर बर्धन साहेब मला म्हणाले मला मग तुझ्या घरी यावं लागेल. तर मी म्हटलं तुम्ही माझ्या घरी येऊ नका कारण तुमची अडचण होईल. म्हणून तू काय करशील? म्हटलं मी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यालयात येतो, मी आलोला तुम्हाला चालेल का? त्याने थोडा वेळ थांबले, म्हणाले मला चालेल, तू ये. आणि खरं म्हणजे कम्युनिस्ट पार्टीचं आमचं बिलकुल पटत नाही. पण मी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यालयात गेलो त्या दिवशी सगळे कम्युनिस्ट पक्षाचे नेते माझ्या स्वागताला दरवाजात उपस्थित होते. त्यांनाही आश्चर्य वाटलं. आणि मी जेव्हा बर्धन साहेबांच्याकडे गेलो, त्यांचा पाय खाली वाकून नमस्कार केला आणि त्यांचा आशीर्वाद घेतला, त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. तेव्हा मी त्यांना म्हटलं मला चांगलं काम करण्यासाठी तुमचा अनुभव, मी तुम्हाला आयकॉन मानतो. खरं म्हणजे आयुष्यभर एका विचाराकरता सातत्याने काम करत राहणं ही खूप कठीण गोष्ट आहे. एक विद्वान विदुषी आहेत अलू दस्तूर, त्यांचं एक वाक्य मला नेहमी आठवतं की नदीचा प्रवाह जेव्हा वाहतो तेव्हा काडी कचरा हा नेहमी प्रवाहाबरोबर वाहत जातो, मेलेला मासा देखील प्रवाहाबरोबर वाहत जातो, पण जिवंत मासा हा नेहमी प्रवाहाच्या विरुद्ध पोहत असतो. त्यामुळे दिलीपराव प्रवाह कुठलाही असो कसाही असो एकाच दिशेने पोहत राहिले, याबद्दल तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल निष्ठेबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. ज्यांचा उदय असतो त्यांचा अंत निश्चित असतो आणि ज्यांचा अंत होतो त्यांचा उदय निश्चित असतो. जिथे प्रकाश असतो तो जिथे संपतो तिथे अंधार येत असतो आणि जिथे अंधार असतो तिथे प्रकाश येत असतो. जे सत्तेत जातात ते विरोधी पक्षात जातात, विरोधी पक्षात असतात ते सत्तेत जातात. त्यामुळे हा प्रवास चालत राहणार आहे. पण यातली एक अजून अडचणीची गोष्ट मला लक्षात आली की जे अनेक वर्ष विरोधी पक्षात काम करतात ते सत्तारूढ पक्षात गेल्यानंतर देखील विरोधी पक्षासारखेच वागत असतात. नाही नाही, मी रावते साहेबांकडे पाहून बोलत नाही बरं. मी आमच्या भाजपबद्दलही बोलतो. आमच्या इकडे आम्हाला इतकं सवय होती, इतके आंदोलनं, इतके जर वेळेला पोलीस केसेस, बस आडो, घेरावबंदी करो. मला अनेक लोक म्हणतात क्या कहा थे वो गए वो दिन. म्हणजे तो भात मिळायचा आणि ती डाळ मिळायची, पाण्यामध्ये डाळ दिसायचीच नाही जेलमध्ये, आणि ती खाताना काय आनंद व्हायचा. म्हणजे अजूनही आमच्या इथल्या अनेक लोकांना सत्ता बोचते, त्यांना तेच दिवस आठवतात कारण आयुष्यभर तेच केलं. त्यामुळे अजूनही जुन्या याच्यामुळे सत्तारूढ पक्षात असताना विरोधी पक्षासारखे वागतात आणि विरोधी पक्षात गेल्यानंतर सत्तारूढ पक्षासारखे वागतात. दिलीपरावांची विशेषता एक आहे की त्यांनी दोन्ही भूमिकेमधला समतोल आणि समन्वय राखून ठेवला आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं लक्षण. विरोधी पक्षात कधी संयम सोडला नाही आणि सत्तारूढ पक्षाचा कधी अहंकार आणि उन्माद येऊ दिला नाही.
मला आठवतं मी ज्यावेळी फार अडचणीत होतो, आमच्या साखर कारखान्यात टाकून चुकी केली आणि मला एका अधिकाऱ्याने त्रास दिला खूप. मी एकदा अजितदादांना सांगितलं की मला विचारलं की तुला प्रधानमंत्री व्हायचं आहे की याला ठोकायचं आहे, तर मी सांगेन मला याला ठोकायचं मला प्रधानमंत्री नाही व्हायचं. इतका मला आजही त्याच्यावर राग आहे. तो मला दिसला की मी त्याला एकदा सांगितलं की तू सांभाळून राहा, माझ्या हातात सापडला तर तुला मी जे करतो ते बोलतो ते केल्याशिवाय राहत नाही, तुला सोडणार नाही. तो मला भेटतच नाही. आजकाल दिल्लीत आहे, कॅबिनेटला आला की माझ्याकडे खाली मान घालून निघून जातो तो. आणि मी पण वाट पाहतो की त्याला केव्हा माझ्या मंत्रालयात ट्रान्सफर होईल, त्याला दरवाजासमोर 24 तास उभं केलं. तर मी त्यावेळी तरंगून गेलो. बँकेचं कर्ज झालं, त्या याचा PPA होत नव्हता आणि अक्षरशः पूर्ण दिवाळं पिटण्याच्या स्थितीत आलो. आणि मी त्यावेळी त्यांच्याकडे गेलो, त्यांना लक्षात आलं माझी अडचण काय, आणि त्यांनी त्याच्यातून मग मला मार्ग काढून दिला. अतिशय विदर्भात एक तर कारखाना टाकणं कठीण, 22 कारखान्याचं दिवाळं पिटलं, फक्त आमच्याच कारखान्याचं टिकून आहे, सगळे संपले. ऊस लोक लावत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आता कारखाना एकदम चांगला सुरू आहे. पण त्यावेळी त्यांनी मला मदत केली आणि त्यांनी हा विचार नाही केला की मी विरोधी पक्षातला आहे. आणि म्हणून मी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवतो आणि मी दिल्लीत अनेक लोकांना सांगतो की माझ्या वाईट काळात ज्यांनी मदत केली त्या माणसाला मी कधी सोडणार नाही. मग तो गड्ड्यात जरी गेला तरी त्याचा हात पकडेन म्हटलं मी. त्यामुळे मी दिल्लीत कोणी पत्रकार वगैरेची कधीच चिंता करत नाही, कोणाला भेटण्याकरता वगैरे. जो माणूस माझ्याबरोबर कामात करताना माझ्याबरोबर होता, अडचणीत होता, त्यांनी मला मदत केली, त्याचा हात मी पकडला म्हणजे पकडला. मग त्यात नफा नुकसान किती आहे कधी बघितलं नाही. आणि म्हणून मला त्यावेळी त्यांनी केलेली मदत आणि त्याच्यात नसती केली तर आज या सुस्थितीत नसतो आलो. त्यामुळे मला त्याची आठवण, त्यावेळी मला जेव्हा सुप्रियांनी सांगितलं तेव्हा मी सांगितलं मी नक्की येईन. आणि एक मित्र म्हणून मला नक्कीच त्या बाबतीतलं त्यांच्याबद्दलचा अभिमान आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्यांनी शिक्षण क्षेत्रात चांगलं काम केलं, सहकारी बँकेत चांगलं काम केलं, साखर कारखान्यात चांगलं काम केलं. आता साखर कारखान्याचे राष्ट्रीय याचे ते अध्यक्ष झाले. माझी त्यांना विनंती आहे की पवारसाहेब तर सातत्याने प्रयत्न करतातच आहेत, पण दिल्लीमध्ये साखर कारखानदारी, ऊस उत्पादक याच्या बाबतीत खूप काम करण्याची आवश्यकता आहे. आणि सहकाराबद्दल दिल्लीमध्ये एक वेगळाच इम्प्रेशन आहे. काँग्रेस सरकार होतं तेव्हाही होतं, आताही आहे. आणि त्यामुळे या क्षेत्रातले जे शेतकऱ्यांच्या हिताचे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सोडवण्याकरता नवीन नवीन नीती आणि धोरणं अवलंबण्याची गरज आहे. आणि म्हणून आज शेतीच्या कारखान्यातून अनेक, कारण साखर आज वाढली आहे, पुढे साखरेचं पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी पुन्हा काय होईल ते काही सांगता येणार नाही. आणि आता मी देवेंद्रजींना सांगितलं की तुम्ही मिळून आपण महाराष्ट्रामध्ये 22% सिंचन आता या 2 वर्षात 40% करू. आता हे 40% केलं ते ड्रीपनी झालं म्हणजे पुन्हा ऊसाचं नवीन वसंतदादा इन्स्टिट्यूटने आता नवीन जात उघडली पुन्हा, आणि मग उत्पादन पुन्हा वाढेल. कारण शेतकऱ्यांना आज पैसा देणारा पीक साखर ऊसच आहे. त्यामुळे येणाऱ्या भविष्यामध्ये या बाबतीत खूप विचार करण्याची गरज आहे. मी परवा एका बाईक मोठ्या कंपनीच्या मागे लागलो आणि त्यांना इथेनॉलवरची बाईक तयार करा, आणि त्यांनी परवा माझ्याकडे आणली होती. आता पूर्ण 100% इथेनॉलवर बाईक चालते, जे शेतकऱ्याचं इंधन आहे. आणि मग आपल्याला नवीन नवीन गोष्टी करण्याची गरज आहे. त्यामुळे राष्ट्रीय साखर कारखाना संघाचे अध्यक्ष म्हणून या क्षेत्रात त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक चांगल्या गोष्टी घडतील असा मला विश्वास आहे. विशेषतः दुधाच्या क्षेत्रात देखील त्यांनी चांगलं काम केलं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यात, मी नेहमी आमच्या विदर्भात सांगतो की पुणे जिल्ह्यात जेवढं दूध होत नाही तेवढं अख्ख्या विदर्भात होत नाही. तुम्हाला कोणी रोखलं? आणि म्हणून माणिकराव, आता आपल्याकडे मदर डेअरी आपण आणली, आणि आज मला आनंद झाला की आमचं त्यांनी या 2-3 महिन्यात 1 लाख लिटर दूध घेतात आणि जिथे 47 रुपये लिटर दूधला भाव देतात. आणि आता विदर्भात चांगलंच दुधाचं चित्र उभं होईल असं वाटतं. पण विशेषतः पुणे जिल्ह्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी सुबत्ता, संपन्नता आली, त्यामध्ये दुधाच्या व्यवसायात देखील अनेक लोकांनी चांगलं काम केलं. त्यात दिलीपरावनी त्यातही काम केलं, साखर कारखानदारीत काम केलं, सहकारी बँकेत चांगलं काम केलं, शिक्षण क्षेत्रात चांगलं काम केलं. खरं म्हणजे महाराष्ट्राने देशाला हे शिकवलं आहे. आपल्या बिहार आणि UPमध्ये लोक फक्त राजकारण करतात, म्हणजे सत्ताकारण करतात.
पण महाराष्ट्राची ही परंपरा राहिली आहे की समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण हे राजकारणाबरोबर झालं. आणि त्यामुळे शैक्षणिक संस्था असतील, सहकारी संस्था असतील, समाज उपयोगी अनेक इनिशिएटिव्ह असतील, याचा वारसा महाराष्ट्रामध्ये जो आहे तो इतर देशात नाही आहे. तिथे केवळ लोक 100% पॉलिटिक्स करतात. आणि त्यामुळे त्यांना हे जेव्हा सांगितलं तर त्यांना बिहार, यूपीमध्ये त्यांना हे पटतही नाही की असं होऊ शकतं का, कारण तिथे झालेलंच नाही आहे. आणि म्हणून या महाराष्ट्राच्या राजकारणाला असणारा समाजकारण, राष्ट्रकारण, अर्थकारण आणि विकासकारण याच्यामध्ये जो संबंध आहे तो बांधिलकीच्या रूपाने जे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे त्यात सामाजिक दायित्व आणि सामाजिक जबाबदारी, सोशल कॉन्शियसनेस आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या दोन्ही बाबतीमध्ये एक संवेदनशील राजकीय नेता म्हणून देखील त्यांची वागणूक आणि व्यवहार राहिला, ही देखील गोष्ट आमच्या सगळ्यांकरता आनंदाची आणि अभिमानाची आहे. बऱ्याच वेळा आता सांगितलं गेलं की राजकारणामध्ये अनेक वर्ष काम करा, आता 61 झाले म्हणून तरुण आहे, पण मी मात्र या मताचा नाही आहे. माणसांनी राजकारणातून लवकर निवृत्त झालं पाहिजे आणि नवीन पिढीला संधी दिली पाहिजे. अर्थात अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या अनुभवाचा फायदा मात्र मिळत असला पाहिजे, पण सत्तेच्या राजकारणामध्ये बदल होत राहिला पाहिजे. सुनील गावस्करांच्या आत्मचरित्रातलं खूप सुंदर वाक्य आहे. त्यातला नेमका ब्रेकिंग पॉईंट कुठे आहे तो तुम्ही आणि आम्ही शोधला पाहिजे. त्यांनी लिहून ठेवलं तेव्हा कलकत्ता, मला आठवतं मी क्रिकेटवर खूप प्रेम करतो, कलकत्त्याच्या टेस्ट मॅचमध्ये त्यांनी 98 रन काढले होते आणि चांगला फॉर्म होता आणि त्यांनी रिटायरमेंट घोषित केली. तेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुमचा फॉर्म चांगला आहे, तुम्ही वर्ल्ड रेकॉर्ड करता, 98 रन काढल्या, पुढे अनेक सेंचुरी, डबल सेंचुरी मारू शकता, तब्येत चांगली आहे, तुम्ही का रिटायर्ड होता? तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की लोक जेव्हा विचारतात तुम्ही का रिटायर्ड होता, तेव्हा रिटायर्ड होण्यामध्ये मजा आहे. लोक जेव्हा विचारतात तुम्ही केव्हा रिटायर्ड होणार आहे, तेव्हा रिटायर्ड होण्यामधली मजा नाही. त्यामुळे यातलं नेमकं कुठे सांभाळायचं ते तुम्ही ठरवा. पण राजकारण, सत्ताकारण जरी थांबलं तरी समाजकारण मात्र कधी थांबू शकत नाही. आणि ही जी तुमची संवेदनशीलता आहे ती मात्र आयुष्याच्या शेवटपर्यंत समाजाच्या हिताकरता सातत्याने निश्चितपणे हे काम तुम्ही करत राहाल असा मला विश्वास आहे. तुमच्या या राजकीय जीवनात चांगलं यश मिळो आणि जेव्हा तुम्हाला वाटलं तेव्हा तुमच्या हातून राजकारणापेक्षा चांगलं समाजकारण, गाव, गरीब, मजूर, शेतकरी, सहकार क्षेत्र, साखर कारखानदारी, दुग्ध व्यवसाय आणि अनेक ग्रामीण व्यवसायामध्ये तुमच्या कर्तृत्वाने, तुमच्या नेतृत्वाने अनेक चांगले इनिशिएटिव्ह आणि चांगलं काम घडावं याकरता परमेश्वरांनी तुम्हाला दीर्घायुष्य द्यावं अशी प्रार्थना करतो आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि बहिणींना देऊन माझं भाषण संपवतो. धन्यवाद.